नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालमधली क्रांती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. 2 निर्णय सरकारचे तिथल्या मुस्लिम समाजाच्या पचनास जड जात आहेत. पहिला निर्णय म्हणजे आता लवकरच बकरी ईद आलेली आहे आणि त्यामुळे बकरी ईदला गोमातेला कापून ईद साजरी करायची जी पद्धत तिथल्या शांतताप्रिय लोकांच्या रूढ झाली होती आणि त्यामुळे देशातलं गोधन हे, कारण उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये जिथे इथे भाजप शासित राज्य आहे तिथे गोहत्या किंवा काही ठिकाणी गोवंश हत्या बंदी असल्यामुळे हे गोधन तस्करी करून किंवा नेऊन बंगालमध्ये नेलं जातं आणि तिथे गोहत्या केली जाते. काही गोधन बांगलादेशला नेलं जातं. आणि आता सुवेंदू अधिकारी सरकारने कडक नियम बनवलेला आहे की कुठलंही जनावर मारायचं, म्हणजे अजून तिथे गोहत्या बंदी केलेली नाही आहे, पण जनावर मारायचं तर ते 14 वर्षाच्या वरती आहे ना याचं सर्टिफिकेट आणि ते फिट फॉर स्लॉटर हे सर्जनचं, एका डॉक्टरचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, व्हेटरनरी डॉक्टरचं. आणि हे सर्टिफिकेट असल्याशिवाय कुठल्याही कत्तलखान्यामध्ये गोवंश मारता येणार नाही. आता इथेच खरी मेक असते, कारण ज्यांना गोमांस खायचं असतं त्यांना जो प्राणी कापला जातो त्याच्या अंगामध्ये मांस असलं पाहिजे, तर ते खाणाऱ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी मुद्दा असतो किंवा कापणाऱ्यांना मुद्दा असतो. 14 वर्षाच्या वर गाई बैल झाले की अंगावर मांस राहत नाही किंवा फार मांस नसतं आणि त्यामुळे त्यांना कापून मग हे काय करायचं आणि हे महाराष्ट्रातही व्हायचं की त्या गाईला किंवा बैलाला पायाला किंवा कुठेतरी जखम करायची. आपले मोरचूत काका अशा गोष्टी शोधण्यामध्ये तज्ज्ञ आहेत आणि जी गोष्ट झाड कापायला वापरली जायची तशीच गोष्ट गाय कापायला वापरली जायची की त्या गाईला जखमी करून, म्हणजे तिथे हाल करून मग डॉक्टर सर्टिफिकेट द्यायचा की ही गाय सुदृढ नाही आहे आणि त्यामुळे कापण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे सगळे प्रकार केले जायचे. किंवा मग 4 वर्षाच्या गाईला किंवा बैलाला 15 वर्षाचा असल्यासारखं हे असंच सगळं परस्पर संमतीने चालायचं. पण आता नियमावर बोट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातनं संघर्ष होणार आहे अशी भीती अनेकांना वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे यापुढे पश्चिम बंगालमधल्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आणि खास करून सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्येही संपूर्ण वंदे मातरमचं गायन करणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. जो नियम शासकीय कार्यक्रमांना आहे तोच नियम आता सगळ्या शैक्षणिक संस्थांनाही लागू होणार आहे. वंदे मातरमचा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे जे गीत आहे एक प्रकारे ते आनंद मठ या काव्याचा, कादंबरीचा भाग आहे आणि त्याच्यातही असं दाखवलेलं आहे की संन्यासी, हिंदू संन्यासी जुलमी मुघल किंवा मुस्लिम राजवटी विरुद्ध उठाव करतात आणि तो उठाव करतानाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती, बंगालची परिस्थिती, देशाची परिस्थिती, खरं तर हे आनंद मठ आहे ते ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी लिहिलं होतं. परंतु तेव्हा ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे आणि स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली नसल्यामुळे त्यामध्ये जो विलन आहे, खलनायक आहे, तो तिथला बंगालचा मुस्लिम शासक. आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बंगाल हा ब्रिटिशांच्या आधी मुघलांच्या ताब्यात होता. त्याच्या आधीही तिथे इस्लामिक शासन व्यवस्था होती. बंगाल हा सगळ्यात समृद्ध प्रांत देशातला होता. आता अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो कलकत्त्याला येणारे देशातलं पहिला किंवा जगातल्या पहिल्या 3-4 दूतावास अमेरिकेतले आहेत. अमेरिकेचे जे जगात आहेत त्याच्यामध्ये कलकत्त्याचं वाणिज्य दूतावास किंवा खरं तर दूतावास, कारण तेव्हा कलकत्ता ही राजधानी होती ब्रिटिशांच्या काळात. याचं कारण कलकत्ता आणि बंगाल हा सगळा समृद्ध भाग होता आणि त्यामुळे सगळ्यात जास्त शोषण या भागाचं झालं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी त्या
मुघल किंवा मुस्लिम शासकाविरुद्ध संन्यासी जे बंड करतात त्याच्यात वंदे मातरम म्हणजे आईला वंदन हा त्याच्यातला भाग आहे. आणि मग पुढे वंदे मातरम एका प्रकारे स्वातंत्र्य चळवळीचं सगळ्यात प्रभावी इंधन ठरलं. जे स्वातंत्र्यासाठी जी आहुती देण्यात आली त्याच्यात वंदे मातरम म्हणत हजारो क्रांतिकारक फासावर चढले. अनेक जण जन्मठेपेसाठी काळ्या पाण्यासाठी गेले. अनेक जणांनी चरखा चालवला. ज्यांना चालवायचा चरखा त्यांनी चरखा चालवला. ज्यांनी लोकांचे फटके खायचे त्यांनी फटके खाल्ले ब्रिटिशांचे. पण वंदे मातरम हे त्याच्यामध्ये कॉमन होतं. बंगालची फाळणी झाली आणि एका प्रकारे हिंदू मुस्लिम आधारावर फाळणी झाली. आणि नंतर जो बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तान किंवा बांगलादेश झालं हे कुठेतरी 1905च्या बंगालच्या फाळणीच्या आधारावर झालं. आणि त्या बंगालच्या फाळणीच्या वेळेला पुन्हा एकदा वंदे मातरमचा मुद्दा पुढे आला. वंदे मातरम हे बंगालची फाळणी रोखण्यासाठी एक प्रमुख साधन बनलं. म्हणजे ज्यांना फाळणी हवी होती, ज्यांना एका प्रकारे भविष्यात पाकिस्तान घडायला हवा होता, तेव्हापासून त्यांचा वंदे मातरमला विरोध आहे. जरी वंदे मातरम हे गीत बंगाली भाषेत असलं, ती संस्कृत प्रचुर बंगाली आहे, पण ते बंगाली आहे, जनगणमन बंगाली आहे. आणि त्यामुळे आता याच लोकांना वंदे मातरम कसं म्हणायचं हा प्रश्न पडलेला आहे. जेव्हा वंदे मातरम देशाचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारावं अशी जेव्हा चळवळ सुरू होती, तेव्हा मुस्लिम तुष्टीकरणासाठी ते स्वीकारलं गेलं नाही. कारण असं दिलं गेलं की चाचा नेहरू त्यांचं म्हणणं होतं की पाश्चिमात्य जगात भारताची प्रतिमा महत्त्वाची आहे आणि पाश्चिमात्य जगामध्ये राष्ट्रगीत वाजवताना ते बँडवर वाजलं पाहिजे. आणि वंदे मातरम हे भारतीय पारंपरिक संगीतात आहे, ते वाजवता येणार नाही वगैरे असं कारण दिलं गेलं. आणि नंतर जेव्हा ते राष्ट्रगान म्हणून त्याचा स्वीकार केला तेव्हाही त्याची पहिली 2 कडवी स्वीकारण्यात आली. कारण पुढच्या कडव्यांमध्ये भारत मातेचं वर्णन करताना वेगवेगळ्या देवी देवतांचं त्यांची नावं आहेत. पण तरी देखील पहिली 2 कडवी देखील म्हणायला विरोध करणाऱ्यांनी कारण पुढे केलं की आम्ही इस्लाम मानतो आणि इस्लाममध्ये कोणासमोर झुकणं मंजूर नाही आहे. आम्ही फक्त अल्लासमोर झुकू शकतो आणि त्यामुळे आम्ही आमच्या मातृभूमीलाही आम्ही माता मानू शकत नाही, तिच्यासमोर झुकू शकत नाही आणि म्हणून आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. म्हणून आम्ही वंदे मातरमला उभे देखील राहणार नाही. आणि या असल्या धटिंगणशाहीला यांच्या डोक्यावर बसवण्यात आलं. मला असं वाटतं की हे तोडून काढण्याची गरज होती. पण ती कुठून तोडून काढायचं असेल तर ते बंगालमध्ये सगळ्यात जास्त आवश्यक होतं. मोदी सरकारने वंदे मातरमच्या गीत रचलं, त्याला 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वंदे मातरमचं गायन सगळीकडे केलं. आपल्याला आठवत असेल आता तामिळनाडूमध्ये ही नवीन सरकारचा शपथविधी झाला, संपूर्ण वंदे मातरम गायलं गेलं. आणि आता त्यामुळे बंगालची वेळ आहे. ज्यांचा असा दावा आहे की इस्लामच्या विरोधात आहेत, हे मुस्लिम लोक कुठे इस्लामचं पालन करतात? म्हणजे महिलांना बुरखे घालणं म्हणजे इस्लाम. मग पुरुषांनी पण दाढी वाढवावी, ढगाळ कपडे घालवावे, ढगळ कपडे घालावेत आणि कुठल्या गोष्टी गाणी ऐकू नये, कारण गाणी ऐकणंही हराम आहे. कुठली कला त्याच्यातही चित्रपटातही काम करू नये. मग ही सगळी खानावळ खरं चित्रपटात यायलाच नाही पाहिजे, कारण अशा प्रकारे ॲक्टिंग करणं, गाणी गाणं हेही हराम आहे. म्हणजे हरामाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग तालिबानसारखं राहावं जमत असेल तर. सोयीनुसार इस्लामचा अर्थ लावायचा आणि सोयीनुसार गोष्टी करायच्या आणि वर म्हणायचं हे आम्हाला चालतं, हे आम्हाला चालत नाही. जर पाळायचा तर पूर्ण इस्लाम पाळा, पण तेही पाळण्याची हिंमत नाही आहे. पण जाऊ दे, विषय तो नाही आहे. विषय सुवेंदू अधिकारी सरकारचा आहे. त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे या ज्या वंदे मातरमला विरोध होतोय तो तीव्र हे होत आहे. आणि त्याच्यानंतर आता तो विरोध संघटित स्वरूपात होतो का, हिंसाचाराच्या स्वरूपात होतो का फक्त पुटपुटल्यासारखा विरोध होतो ते बघणं आवश्यक आहे. परंतु हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण बंगालमध्ये सध्या 609 मदरसे आहेत आणि त्यातले 102 हे मदरसा एज्युकेशन सिस्टीम म्हणजे सिनियर मदरसा एज्युकेशन सिस्टीम म्हणजे सरकारच्या नियंत्रणात किंवा सरकारच्या देखरेखीखाली सरकारच्या पगारावर त्याचे आहेत. बाकीचे मदरसे प्रायव्हेट आहेत, परंतु तिथेही
शिक्षणाचं काम दिलं जातं आणि त्यामुळे हा त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सुवेंदू अधिकारी सरकारसाठी हे आव्हान आहे, पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, कारण अनेकदा असं होतं सरकार स्थापन करण्यापूर्वी बटोगे तो कटोगे वगैरे असं केलं जातं. सरकार आल्यावर मग विकास 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 अशी भाषा होते. कारण शेवटी राजकारण आहे आणि राजकारणामध्ये काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, पण ज्या गोष्टी अस्मितेशी संबंधित असतात त्या गोष्टी करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे निवडणुकात मतं मिळतातच असं नाही, पण देशाचं कॅरेक्टर ते बदलण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी एक समाजाच्या गळ्याखाली उतरवणं, जसं काँग्रेस राजवटीनिमित्त हे मुघलांचा जो इतिहास आहे तो काही ब्रिटिशांच्या काळात एवढा हे नव्हता. हे काँग्रेस सरकारच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुघल सम्राट हे जे सगळे आपले मायबाप आहेत अशा प्रकारचा इतिहास लिहिला. त्याच्यासाठी 4 मुस्लिम शिक्षण मंत्री स्वातंत्र्यानंतर झालेली ही गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे एक नाही कदाचित अनेक पिढ्या अशा निपजल्या की ज्यांना तेच वाटतं की शहाजहान, औरंगजेब, दारा शिको, अकबर, बाबर हेच आपले पूर्वज आहेत. त्यामुळे अशा गोष्टी करायची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागतात आणि ते करण्याचं धाडस दाखवण्याची आवश्यकता आहे. कारण या गोष्टी केल्या नाहीत तर मग निवडणुकात जय पराजय होत राहतात. पण ज्या देशासाठी आपण जगतोय, ज्या देशासाठी आपण लढतोय, ज्या देशासाठी आपण काम करतोय, तो देश आपला आहे हे देशातल्या सगळ्या लोकांच्या मनात ती भावना निर्माण झाली पाहिजे. जे लोक याला विरोध करत असतील तो विरोध मोडून काढण्यासाठी साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि शिक्षण ही त्यातली एक अतिशय प्रभावी गोष्ट आहे. आणि त्यामुळे या निर्णयासाठी सुवेंदू अधिकारी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.